रामलल्ला प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये श्रीरामकथेचं आयोजन करण्यात आलंय। नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील शिवसत्य मैदानावर ही कथा सुरू आहे। या कथेस पूज्य श्री महेशजी व्यास महाराज प्रबोधन करणार आहेत। 16 जानेवारी ते 22 जानेवारी या 7 दिवसांच्या कालावधीत या ठिकाणी महात्म्य, शिवपार्वती विवाह, रामजन्म, सीता स्वयंवर, केवट प्रसंग, शबरी भेट, हनुमान कथा, रामेश्वर पूजन अशा विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। तर आज 22 जानेवारी रोजी रामराज्याभिषेक करण्यात येणार आहे। श्रीरामकथेचे आयोजन तुळजाभवानी मंदिर समिती, श्रमिक मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आलंय। नगरसेवक योगेश हिरे यांनी आयोजित केलेल्या या रामकथेच्या कार्यक्रमास नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमा हिरे यांची विशेष उपस्थिती लाभली। सीमा हिरे यांच्या हस्ते या प्रसंगी महाआरती करण्यात आली। यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित देखील केले। या कथेच्या माध्यमातून रामेश्वर पूजनाचे आयोजन करण्यात आले। राम, लक्ष्मण, हनुमंताचे वेश परिधान केलेल्या मुलांच्या हस्ते रामेश्वर पूजन करण्यात आले। त्याचप्रमाणे आज स्क्रीनवर अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं। या कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं। मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक म्हणून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, गंगापूर रोडचे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे असे माजी नगरसेवक योगेश हिरे यांचे मोहलाचे सहकार्य लाभले। रामकथेस नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले। जय श्रीराम। नाशिक मधील गंगापूर रोड येथे शिवसत्य मैदान म्हणजे तुळजाभवानी मंदिर जिथे आहे त्या शिवसत्य मैदानावर 16 जानेवारी पासून महेशजी व्यास यांच्या रामकथेला प्रारंभ झालेला आहे। अतिशय सुश्राव्य असं कथन, त्याचबरोबर भजन इथे गेल्या 5 ते 6 दिवसापासून सुरू आहे। तुम्ही जर बघितलं तर प्रत्यक्षात राम, लक्ष्मण, त्याचबरोबर हनुमानजी साकारलेले आहेत आणि सर्व भाविक या परिसरातील आनंदाने या कथेचं श्रवण करतायत। तर आपण बघतोय की उद्या 22 जानेवारीला एक सुवर्ण क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे, श्री राममूर्तीचे प्राणप्रतिष्ठा। आणि त्या धर्तीवर आपण बघतोय की नाशिकमध्ये खूप उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण, आणि त्यामुळेच या 22 तारखेपर्यंत उद्यापर्यंत ही कथा इथे होणार आहे। उद्या महाप्रसाद होणार। आपण सर्वांनी जरूर या महाप्रसादाचा देखील लाभ घ्या अशी मी विनंती करते। जय श्रीराम। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।